तर मंडळी नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर आम्ही आज बाहेर निघालो आहे आणि आज आम्ही आळंदी लोकेशन आहे ना त्या ठिकाणी एक छानसं मंदिर आहे, ते आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर पाऊस येतोय, परंतु हीच तर खरी मजा आहे. तर चला आपण बघूया एक छानसं मंदिर. नमस्कार मंडळी, मी सागर आणि पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण एका अतिशय पवित्र, शांत आणि मनशांती देणाऱ्या ठिकाणी भेट देणार आहोत. हे ठिकाण म्हणजे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांचे प्रथम पुरुषार्थ श्री अनिरुद्ध धाम, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमी आळंदी पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर डुडुळगाव जवळ वसलेले आहे. जर तुम्हाला अध्यात्म, निसर्ग आणि मनशांती यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळ डुडुळगाव येथे वसलेले अत्यंत पवित्र, शांत आणि निसर्गरम्य अशा अनिरुद्ध पुरुषार्थ धाम येथे. हा केवळ एक धार्मिक परिसर नाही, तर मनाला शांतता, श्रद्धेला बळ आणि सकारात्मक ऊर्जा देणारं एक सुंदर आध्यात्मिक केंद्र आहे. आजचा विषय आध्यात्मिक आहे आणि जर तुम्ही या धामाला भेट देणार असाल, त्याचबरोबर या ठिकाणाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला या संपूर्ण धामाची माहिती, येथील वातावरण, दर्शनाचा अनुभव आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. चला तर मग आपल्या या सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. परिसरात पाऊल टाकताच जाणवतं की हे ठिकाण किती स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी शांतता आहे, गोंधळ नाही, धावपळ नाही, फक्त भक्ती आणि समाधानाचं वातावरण आहे. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्यांनी भक्ती, सेवा, प्रेम, सकारात्मक विचार आणि जीवनातील 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा समतोल साधत जीवन जगण्याचा संदेश दिला आहे. त्याच विचारांची प्रेरणा या धामातून आपल्याला मिळते. सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते म्हणजे तेथील स्वच्छता, जे मी वारंवार तुम्हाला सांगत आलो आहे. प्रत्येक पायवाट व्यवस्थित आहे. सुंदर बाग, हिरवीगार झाड, रंगीबिरंगी फुलं आणि स्वच्छ परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. येथे प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं आहे. परिसरात फिरताना प्रत्येक क्षणी मनात शांततेची अनुभूती येते. धामामध्ये अनेक भक्त शांतपणे प्रार्थना करताना दिसतात. कोणी नामस्मरण करतात, कोणी ध्यानधारणा करत होते, तर काही जण आपल्या कुटुंबासोबत शांत बसून त्या वातावरणाचा आनंद घेत असतात. आजच्या या धावपळीच्या जीवनात अशी शांतता फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळते. म्हणूनच हे धाम अनेकांसाठी मनशांती केंद्र बनलं आहे. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे,
येथील वास्तुरचना देखील अतिशय सुंदर आहे. साधेपणा आणि आध्यात्मिकता असं याचं अप्रतिम संगम येथे पाहायला मिळतो. पण प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच दिव्यता जाणवते. तुम्ही ज्या दिशेने पाहाल त्या प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. आम्ही संपूर्ण परिसर शांतपणे फिरलो. प्रत्येक ठिकाणी थांबून निरीक्षण केलं. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ बसलो. पक्ष्यांच्या मधुर आवाज, मंद वारा आणि शांत वातावरण यामुळे मनातील ताण आपोआप कमी होते. काही क्षण डोळे मिटून बसल्यानंतर मन पूर्णपणे प्रसन्न होऊन जातं. अशा ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळीच शक्ती मिळते, हे मात्र नक्की. जर तुम्ही येथे प्रथमच येणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. धार्मिक स्थळ असल्यामुळे शांतता राखा. परिसरात कुठेही कचरा टाकू नका. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. इतर भक्तांच्या श्रद्धेचा आदर करा. या पवित्र वातावरणाचा मनापासून अनुभव घ्या. मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते. आपण आपल्या आयुष्यात पैसे कमवतो, काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण मनाला शांतता देण्यासाठी काही वेळ स्वतःसाठी काढणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पवित्र ठिकाणी काही तास घालवले की मन अगदी हलकं होऊन जात. नव्या ऊर्जेने आपण पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात आपण परतू शकतो. म्हणूनच अशा ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस नक्कीच भेट द्यावी. जर तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवड, आळंदी आणि आसपास राहत असाल तर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धामाला नक्कीच भेट द्या. हे ठिकाण फक्त दर्शनासाठी नाही तर मनाला शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देणारं एक सुंदर आध्यात्मिक स्थान आहे. आजचा आमचा हा अनुभव खूप अविस्मरणीय ठरला. येथील स्वच्छता, शिस्त, निसर्ग, भक्तिमय वातावरण आमच्या कायमच स्मरणात राहणार, हे मात्र नक्की. तुम्ही जर यापूर्वी येथे भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि अजून भेट दिली नसेल तर विनंती करतो सर्वांना की नक्कीच तुम्ही या धामाला भेट द्या. मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला आगामी व्लॉग्स, आध्यात्मिक प्रवास, कौटुंबिक क्षण आणि पर्यटनाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आम्ही असे सुंदर ठिकाणे तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. पुन्हा भेटू आपण नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी आणि नव्या अनुभवासह. जय जगदंब, जय सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू. धन्यवाद. जय